रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. नेहमीप्रमाणेच तुमच्या आवडत्या अशा दुसरी बाजू या कार्यक्रमात सह्याद्री वाहिनीतर्फे विक्रम गोखले आपलं स्वागत करतो आहे. मित्रमैत्रिणींनो, या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये अनेक जण अनेक जणी येतात आणि पाय जमिनीवर न राहिल्यामुळे केव्हा जातात पत्ताही लागत नाही. परंतु अशा काही व्यक्ती असतात, ती किंवा तो, की किती यश मिळालं तरी डोकं आणि पाय जागेवर असलेली माणसं अशी असतात की ती टिकून राहतात अनेक वर्ष. आमच्या या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये अशीच आमची एक मैत्रीण आहे. तिला इथं बोलवण्यापूर्वी आपण तिच्यावरचे एक चित्रफीत पाहणार आहोत. घरातच संगीताचं बाळकडू मिळालेल्या वंदना गुप्ते यांनी शाळा कॉलेजातूनच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. पु ल देशपांडे यांच्या सुंदर मी होणार या नाटकात आपल्या मोठ्या डोळ्यांनी, आवाजाने आणि सशक्त अभिनयाची छाप पाडलेल्या या अभिनेत्रीच्या संध्या छाया, अखेरचा सवाल, प्रेमा तुझ्या गावा जावे, वाडा चिरेबंदी या नाटकातल्या भूमिकांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं. रजत पडद्यावरच्या भूमिकातही त्यांनी अभिनयाचे गहिरे रंग भरले. लपंडाव, पछाडलेला, मातीच्या चुली, डबल सीट, फॅमिली कट्टा या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या देखील. मालिकांच्या जमान्यातही त्या आपल्या विविधरंगी भूमिकांनी रसिकांची मनं जिंकत आहेत. आपल्या बहुरंगी अभिनयानं हिंदी इंग्रजी भाषिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या चित्र परिक्रमेची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर मित्रमैत्रिणींनो, स्वागत करूया वंदना गुप्ते यांचं. वंदना, वंदू, कशी आहेस? ये, तू आमचा कार्यक्रम पाहिला आहेस का? एखाद दुसरा तरी? नाही बघितला. बरं, काही हरकत नाही. आता हा तरी पाहणारच ना स्वतःचा. इथे बस, अतिशय मनमोकळ्या गप्पा मारायच्यात. आपलं हे घर आहे असं समजायचं. येस. आणि आपण मित्रमैत्रिणी आहोत एवढ्या वर्षांचे, म्हणजे तू मी एवढे होतो तेव्हापासून. बरोबर. कुठलं? श्रुतिमंगल कार्यालय, मंगलकार आहे. आपटे रोड, पुणे. बस. तू एवढा लांब बसला माझ्यापासून? हो. बरं, बस. तुझ्या लहानपणापासूनच आपण सुरुवात करायची गप्पा गोष्टी. आणि तू फार बोलायला लागलीस, नाही तशी तू बोलत फार, पण समजा लागलीस बोलायला तर मी तुला अडवेन, पण मध्ये मध्ये मी बोलणार नाही, बोलायचं तू. तर तुझ्या लहानपणापासून आपण सुरुवात करूया. माझा जन्म मुंबई येथे 1900 ते सांगणार नाही बरं किती साली, पण माझ्या आवडत्या ठिकाणी, म्हणजे मला समुद्रकिनारा खूप आवडतो. आणि माझा जन्म गिरगावच्या चौपाटीवरती जे पुरंदऱ्यांचं हॉस्पिटल आहे, डॉक्टर पुरंदरे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. आणि आईचं तिसरं अपत्य मी, 3 नंबरची मुलगी मी. माझ्या आधी भारती जन्माला आली होती, मग अरुणा, मग वंदना आणि माझ्यानंतर राणी म्हणजे साधना. तर माझ्या जन्माची कहाणी अशी आहे की माझा जन्म झाला तेव्हा युजली बाळ बाहेर आलं की रडतं ना, तर मी काय रडलेच नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं काय मृत बालक जन्माला आलं आहे का काय. मग डॉक्टर पुरंदर असे पाय उलटे धरले माझे आणि माझ्या कुल्यावर थापड्या मारल्या आणि रडवलं मला खूप. खूप थापड्या मारल्या, मगच मी रडले. तोपर्यंत बाकीने रडायची पाळी आली होती. हो, म्हणजे पण मी बेरड हे लगेचच कळलं सगळ्यांना घरातल्या. तेव्हा अशी माझी जन्माची कहाणी आहे. आणि माणिक वर्मा, अमर वर्मा यांचं मी 3 नंबरचा अपत्य मुलगी सुकन्या मी.
बाकी सगळ्या कन्या, पण मी सुकन्या. त्यामुळे पण लाडकी म्हणजे तरी सगळ्याच लाडक्या असतात आईवडिलांच्या, पण मी जरा जास्तच लाडकी असं मला आपलं उगाच वाटतंय. कारण मी खूप अवखळ आणि अतिशय मिश्किल आणि खेळात रमणारी, अभ्यासात कधी न रमणारी अशी मी मुलगी होते. त्यामुळे जन्म मुंबईचा असला तरी बहुतेक सगळं बालपण आमचं पुण्यात गेलं. तुमचं सगळ्या जणींचं शिक्षण कुठे झालं बंधू? पुण्याला हुजूरपागेत. अरे वा 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 वा. आम्ही राहायचो म्हणजे आईच्या मोठी शाळा आणि हो, चांगली शाळा. मोठी शाळा. आणि हुजूरपागा म्हणजे सगळ्या चांगल्या मुली हुजूरपागेत शिकायला जायच्या पुण्याच्या. आणि त्या शाळेत आम्हाला आईने घातलं. आईच्या सगळ्या मैत्रिणी ज्या होत्या त्या माझ्या शिक्षिका होत्या. त्यामुळे प्रत्येक वर्षात पुढे जाताना मला फायदा झाला खूप. पहिलीतून दुसरीतून तिसरीत सगळ्या आईच्या पुण्यावरती. कारण मी अभ्यासच करायची नाही अजिबात. पण माणिक तुझी मुलगी म्हणून आम्ही हिला वरच्या वर्गात ढकलतोय असं प्रत्येक वर्षी आईला ऐकायला लागायचं. किती ऑनेस्ट आहेस तू. काय खोटं कशाला सांगू ना. जरा हुजूर पागेबद्दल काय ज्या आठवणी आहेत संस्कारांच्या संदर्भात? हुजूरपागा ही अतिशय त्यावेळची उत्कृष्ट शाळा. आता मला माहिती नाही, पण त्याला एक पटवर्धन म्हणजे आता पटवर्धन हायस्कूल पण म्हणतात, रॉयल फॅमिलीनी आधार दिलेली अशी शाळा ती. आणि पटवर्धन म्हणजे सांगलीच आहे ना? सांगलीचे पटवर्धन का काय माहिती नाही, पण असावे. म्हणजे आता पटवर्धन हायस्कूल पण त्याला आता जास्त नाव पटवर्धन. पण हुजूरपागा म्हणजे ही पेशव्यांची घोडे बांधायची जागा होती, म्हणून त्याला पागा हा शब्द आहे. हुजुरांची पागा, घोडे बांधायची जागा. त्यामुळे हिस्ट्रीशी संबंधित अशी ती वास्तू आणि मैदान तरी ते. पण नंतर ती शाळेच्या रूपात आली. पण सगळ्या खेळापासून अभ्यासापासून खूप लक्ष दिलं जायचं मुलींकडे. मुलींचा सर्वांगीण विकास कसा होईल, आत्मविश्वासाने मुली कशा पुढे मोठ्या होतील ह्याचं मात्र शिक्षण तिथे खूप मिळायचं हुजूरपागेत. आणि सगळे संस्कारांची शाळा होती. पुण्यात सगळे संस्कार असतातच. एरवी संस्कार चांगले व्हावे म्हणूनच आम्हाला पुण्यात ठेवलं. एकतर पुणेरी संस्कार व्हावेत म्हणून आईवडिलांची इच्छा होती की यांनी पुण्यात राहावं. आणि आजोळी राहिलो होतो आम्ही. खूप मोठं घर होतं, खूप मुलं होती. त्यामुळे एकत्र कुटुंबात आमचा संगोपन झालं. त्यामुळे एक मोठ्या समाजाचं छोटं रूप असलेलं एकत्र कुटुंब असतं असं आईवडिलांची खात्री होती. आणि जसं आपण समाजात वावरताना अनेक पायऱ्यांवरती कॉम्प्रोमाइजेस करत एकमेकांशी चांगलेपणाने काही समस्या आल्या, प्रसंग आले तर त्यातनं कसा मार्ग काढायचा याचं प्रशिक्षण सगळं त्या कुटुंबात मिळत असतं आपल्याला. कारण वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वयाची माणसं एकत्र राहत असतात, मुलं राहत असतात. आणि एक तीळ 7 जणात वाटून घ्यावा हेही तिथे राहून कळलं. सगळ्यांची मनं राखून कसं एकमेकांशी चांगल्या तऱ्हेने संवाद साधून राहावं याचं प्रशिक्षण तिथे खूप छान मिळालं. एकत्र कुटुंबाचे जे काही फायदे आहेत त्याच्याबद्दल ज्ञान लहानपणापासून मिळत गेलं. खूपच. तुझ्या मामांचं दुकान होतं तिथे आमचं नेहमी जाणं येणं असायचं. माझं पुण्यातला चहा चांगला मिळणारं उत्कृष्ट ठिकाण म्हणजे आमच्या मामाचं दुकान. आपण ह्याच्या पुढे जाणार आहोत तुझ्या बाकीच्या सगळी गोष्ट आयुष्याची ऐकण्याकरता. पण त्यापूर्वी आपण छोटीशी बंधू विश्रांती घेऊया. मित्र हो, एका सुजाण अशा अभिनेत्रीशी आपण गप्पा गोष्टी करतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. कुठेही जाऊ नका, 1 मिनिटात आम्ही परत येतो आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. विश्रांतीनंतर गप्पा गोष्टी चालू आहेत वंदना गुप्ते या अभिनेत्रीबरोबर. वडिलांच्याबद्दल मला माहिती आहेच, पण ती तेवढी माहिती नाही जेवढी मला आईबद्दल, माणिकताईंच्याबद्दल माहिती आहे. तर वडिलांच्याबद्दल तुला जे सांगता येईल ते, ज्या आठवणी असतील ते सांग. आमचे वडील म्हणजे अमर वर्मा, जे अलाहाबादचे, UPचे. म्हणजे माझ्या आईवडिलांची भेटसुद्धा अलाहाबादच्या जी भाषा, मातृभाषा अलाहाबादची जी हिंदी, तर आई प्रभात पिक्चर्समध्ये गाणी गायची त्यावेळी. आणि त्या गाण्यांचे हिंदी उच्चार सुधारण्यासाठी अमर वर्मा तिथे लेखक होते, कवी होते, संवाद लेखक होते. तर ते माणिकबाईंचे हिंदी उच्चार सुधारण्यासाठी म्हणून त्यांनी शिक्षणासाठी कोणीतरी सजेस्ट केलं की ह्यांचे हिंदी उच्चार तुम्ही चांगले करून द्या.
ते उच्चार शिकवता शिकवता दोघं प्रेमात पडले आणि मग लग्न झालं त्यांचं. तर ते अलाहाबादचे असल्यामुळे आमच्या घरात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषा सतत ऐकल्या जायच्या, बोलल्या जायच्या. म्हणजे पप्पांना जी हां म्हणायचं तर आईला हो ग असं म्हणायचो. म्हणजे बऱ्याच वेळा असं. पण वडील छान हिंदी त्याला मराठी चांगलं हां मराठी समजायचं. चांगलं बोलत होतं ते हिंदी असूनही. त्यामुळे हिंदी आणि मराठीचा सुरेख संगम आमच्या घरी ऐकायला मिळायचा, बोलायला मिळायचा. जेवणही त्या पद्धतीचं, दोन्ही पद्धतीचं करायला मिळायचं आणि खायला मिळायचं आम्हाला. वडील अतिशय मृदू स्वभावाचे. आपला मोठेपणा किंवा आपलं सगळं त्यांनी करिअर म्हणालंच तरी चालेल, त्यांचं ड्रीम्स, स्वप्न जी काय होती फिल्म इंडस्ट्रीमधली ती सगळी त्यांनी बाजूला केली आणि आईला मोठं करण्याचं सर्वात मोठं काम त्यांनी केलं. म्हणजे माणिक दादरकरची माणिक वर्मा झाली आणि तीही जास्त नावारूपाला परत आली. त्याच्यामध्ये सगळं 100% श्रेय माझ्या वडिलांचं आहे. त्यांची शिस्त फार मोठी होती. 4 कन्या त्यांना. आम्ही चौघी अत्यंत एक वाह्यात म्हटलं तरी चालेल, थोड्या अवखळ होतो आणि आम्हाला लगाम कसा घालायचा ते पप्पांना बरोबर कळायचं. त्यांची शिस्त अशी होती की बोलून काही दाखवायचं नाही. फक्त ते ना आम्ही संध्याकाळी आलो, खेळून आलो, शाळेतनं आलो, कॉलेजमधनं आलो की ते घरी आरामखुर्चीवर बसलेले असायचे आणि मग म्हणायचे, हां वंदना तुम सुबह 9 बजे यहाँ से निकली घर से, फिर क्या हुआ, कहाँ गई, कौन कौन मिला. असं करून आमचा संबंध कोणाकोणाशी येतो आहे, बाहेरचे मित्रमैत्रिणी कोण आहे, त्यांनी काय केलं असेल दिवसभरात, याचा बरोबर माग काढायचे, लक्ष ठेवायचे आणि मग त्यातलं काय चांगलं आहे काय वाईट आहे ते त्यांच्या लक्षात यायचं आणि ते समजावून सांगायचे छान. पण खूप बारीक लक्ष असायचं. व्हेरी गुड. आणि 7च्या आत घरात अशी अगदी शिस्त नव्हती, पण सगळे संस्कार पुण्याचे होते. सगळ्यांचंच लक्ष होतं, आईचं, आजीचं. मामी, आम्हाला दोघी माम्यांनी वाढवलं, मामा असायचे. त्यामुळे सगळ्यांचेच धाक असायचा. त्या धाकात आम्ही वाढलो, पण प्रेमाचा धाक होता. एकत्र कुटुंबाचा हाही एक फायदा आहे की कोणाचं तरी लक्ष असतं. खरं आई आणि वडीलच असले आणि सर्वांवर सारखं पांघरून घालणारी माणसं असतात ती. म्हणजे आपलं दुसरं असा हा भेदभावच नसतो कधी. जे म्हणजे आपली मुलं बाजूला आणि यांची मुलं असं नाहीच. सगळ्यांनी एकत्र बसून एकत्र वाढायचं, एकत्र खायचं, एकत्र मजा करायची. आता कपडे सुद्धा एका ताग्यातनं शिवले जायचे. हो का, हो का. आईबद्दल, तू आईबद्दल सांगण्यापूर्वी मी तुला एक तुझ्या आईबद्दल मी सांगतो. बरं. शाळेतच होतो आम्ही सुद्धा. घरी जाण्याच्या वेळेला दुपारी 1 वाजता रेडिओवरती कार्यक्रम सुरू व्हायचा आणि माणिकबाईंच्या रेकॉर्ड लागायच्या. त्या ऐकत ऐकत आम्ही घरी यायचो. आणि माणिकबाईंचा जेव्हा नॅशनलला प्रोग्राम असायचा दिल्लीला, आम्ही लहान होतो, वडील आम्हाला शांतपणे सांगायचे की आता एक अत्यंत मोठी गायिका गाते, तेव्हा शांतता राखा, नाहीतर मला भान राहणार नाही. हो ना. म्हणजे हाणामारीच. त्यामुळे माणिकबाईंचं गाणं सुरू झालं किंवा तशा तऱ्हेच्या गायकांचं की वडिलांचा हा असा दम असायचा आम्हाला. मी माणिकबाईंचा खूपच चाहता होतो. मी 5-7 वर्ष शास्त्रीय संगीत शिकलो. तुमच्या चौघींमध्ये आईचं गाणं कोणी घेतलं? भारतीने घेतलं बरंचसं. कारण भारतीचा आवाज, म्हणजे दीदी आम्ही म्हणतो तिला, तिचा आवाज आणि आईचा आवाजाची जातकुळी एकच. राणीचा हायपिच असल्यामुळे राणी आईची गाणी नाही गायली. ती लताबाई, आशाबाई यांची गाणी किंवा स्वतःची काही उच्च स्वरातली गाणी होती. त्यामुळे भारतीकडे खूपच गाणं आलं. पण शिक्षण आम्ही सगळ्यांनी घेतलं, पण आम्हाला गुरु वेगळे आईने निवडले होते. कारण तिला माहीत होतं आईच्या पुढे हे बसणार नाहीत स्वस्तपणे आणि शिकणार नाहीत. त्यामुळे आमचे गुरु वसंतराव कुलकर्णी होते शिवाजी पार्कचे. त्यांच्याकडे आम्ही सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं. मी 2-3 वर्ष शिकले असेल, 3-4 वर्ष फार तर. पण दीदी खूप शिकली. राणी तर 25 वर्ष शिकली गाणं. म्हणजे रागदारी वगैरे राणी उत्कृष्ट ओळखू शकते, गाऊ शकते. भारती अत्यंत छान गाते, पण तिच्या स्वभावाप्रमाणे तिने एक गोष्ट पूर्ण अशी केली नाही. सगळ्या गोष्टी तिला कराव्याशा वाटायच्या. भारतीनी महासागरच्या आमच्या जो काही सहवास होता, विजयाबाईंचं नाटक, त्याच्यामध्ये भारतीनी माझ्याकडून अतोनात रोज शिव्या खाल्लेल्या. रोज
की मी तिला खूप रागवायचो खरंच आहे, की आईचं गाणं तुमच्या चौघींमध्ये फक्त तुझ्या गळ्यात आहे, अगदी खरं तू कंटिन्यू कर. ते तिने केलं. अजूनही भेटली की मी तिला झापत हो, असतो. हो. एनिवे भक्ती पण खूप ओरडायची तिला. आईविषयी सांगायचं म्हणजे आईची मेहनत जी काय आम्ही पाहिली होती ना, ती तपस्याच. म्हणजे ह्या पदावर पोचण्यासाठी गायकाला काय काय करावं लागतं. आणि आता मी अभिनयात आहे, तर अभिनयाला कलाकाराला म्हणजे अभिनेत्री किंवा अभिनेत्याला किती मेहनत करावी लागते ह्यात खूप फरक आहे, खूप तफावत आहे. ही तपस्या गळ्यातनं सूर आणि जे सगळं निघण्यासाठी जे लागतं त्याची तपस्या फारच. तू आणि भारती ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी वर्मासाहेब आणि माणिकताई होत्या का? हो, अगदी. मग त्यांनी कसं काय प्रोत्साहन दिलं? आम्हाला कुठल्याच बाबतीत त्यांनी आडकाठी नाही केली. त्या सतत हेच सांगायचे, कुछ भी करो, जे काही कराल ते उच्च पदावर जाण्याचा नेहमी प्रयास ठेवायचा. आणि एक त्यांनी सांगितलेली, दोघांनी सांगितलेली गोष्ट, आणि विशेषतः आईनी, की विद्यार्थी दशा सोडायची नाही. तुम्ही पोचलात, आता मला सगळं आलं असं समजला की तिथे कलाकार म्हणून तुमची प्रगती संपली. त्यामुळे जे काही कराल ते विद्यार्थी दशा सांभाळतच करा. म्हणजे शिकतच मोठं व्हा, आणि मोठे झालात तरी शिकत राहा. ही तिची शिकवणूक होती दोघांची. ती मात्र कायम जपली आम्ही. किती साली वर्मासाहेब गेले आणि आई? झाले आता 25 वर्ष, 92 आणि 96. म्हणजे वडील आधी गेले आणि आई 96. पण मी नाटकात काम करायला लागले 1971 टू बी प्रिसाईज. आता मला 46 वर्ष झाली. तुझं पहिलं नाटक पाहिलेलं आहे मी, हातात रॅकेट घेऊन वगैरे. काय नाटकाचं नाव विसरलो. पद्मश्री धुंडीराज. हां, नाटक मी संघात पाहिलं होतं. 30 वर्ष झाली, जास्त झाली. 46 वर्ष झाली. 46. बरोबर आहे ना ते बॅडमिंटन. बरोबर. ते अखेरचा सवाल तुझे म्हणतेस, ते अखेरचा सवाल नाटक. पहिलं नाटक माझं पद्मश्री धुंडीराज, आणि जे गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवात नटसम्राट आणि महिला विभागाचं आमचं पद्मश्री धुंडीराज ही 2 नाटकं बसली होती. मग पद्मश्री धुंडीराज पहिलं ना? पहिलं नाटक. हां, ते पाहिलेलं आहे. हां, 25 डिसेंबर 1970. 1970 25 डिसेंबर, म्हणून मी 71 म्हणते. पण त्या दिवशी त्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, आणि त्यानंतर आम्ही 250 प्रयोग त्या नाटकाचे केले. पण मला आठवतं आहे, मला असं वाटलं होतं की कोणीच नाटकाला नसेल, पण रंगभवन तुडुंब भरलेलं होतं आणि भरपूर गर्दी होती. म्हटलं बायकांचं नाटक बघायला कोण येणार, तर भरपूर गर्दी होती. कारण गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेवर प्रेम करणारी माणसं, आणि हा सगळा असा महोत्सव पहिल्यांदा रंगभवनला घडत होता. त्यामुळे लोकांची खूपच छान त्यावेळी रिस्पॉन्स खूप छान मिळाला होता. व्हॉट वॉज युअर फिलिंग वेन यू सॉ द ऑडियन्सेस ऑन अ ह्यूज इन स्ट्रेंथ, ॲज लॉंग ॲज द स्ट्रेंथ? तेव्हा सुद्धा, आत्तासुद्धा थोडंसं आपण म्हणतो की पडद्या बाजूला करून आपण बघतो ना किती प्रेक्षक आलेत, तसं एक मला माहिती नव्हतं. तोपर्यंत मी कधी नाटकात काम केलेलं नव्हतं. पण मला असं वाटलं की जरा बघावं, म्हणून मी थोडासा पडदा बाजूला करून बघितलं. तुडुंब भरलेलं सभागृह बघून माझं पहिलं नाटक. आयुष्यात मी कधीही नाटक केलेलं नव्हतं, पण शाळा कॉलेजमध्ये कधीच नाटक केलेलं नव्हतं. जेव्हा ह्या नाटकासाठी मला विचारलं तेव्हा मी म्हटलं मी करून बघीन. तुम्हाला असं वाटलं मला जमतं आहे तर मला घ्या, नाही तर काढून टाका, असं मी असं चॅलेंज म्हणून. त्यांनी जमेल ना तुला असं म्हणून मला विचारलं. असं कोणी विचारलं की असं वाटतं अरे जमेल ना तुला, म्हणजे का नाही जमणार, म्हणून मी ते घेतलं आणि मला ते जमलं. पण त्यावेळी 3 महिने आम्ही तालमी केल्या होत्या. इट वॉज लाईक अ वर्कशॉप. आजच्यासारखं नाही. हां, तर म्हणजे नाटक म्हणजे काय याचं पूर्ण प्रशिक्षण त्या 3 महिन्यात मिळालं. आणि पहिलंच नाटक विनोदी नाटक होतं. म्हणजे लोकांना आपल्याला हसवता येतं हे सुद्धा पहिल्यांदाच लक्षात आलं की जरा हसताना लोक कमी हसतात, पण त्या नाटकात खूप उचंबळून हसत होते. आणि या क्षेत्रातल्या तुझ्या गुरुबद्दल मी तुला प्रश्न विचारणार आहे. म्हणजे असे अनेक गुरु असतात आपले, खरं म्हटलं तर. पण त्याचं उत्तर तू देण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया. मित्र हो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. लवकरच परत येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा. आपल्या मस्त गप्पा गोष्टी चालू आहेत वंदनाताई बरोबर. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये. बंधू, मी तुला विश्रांती घेण्यापूर्वी एक प्रश्न विचारणार आहे असं म्हटलं होतं. तो मी जरा रिपीट करतो की ह्या क्षेत्रामध्ये
तसे आपले बरेच गुरु असतात. आपल्या कळत नकळत आपण बऱ्याच गोष्टी घेत असतो इतरांकडून, तरीही कोणीतरी एक गुरु असतोच. तर तो तुझा या क्षेत्रातला गुरु, तो किंवा ती कोण आणि का? खरं सांगू, कोणाही एका गुरुला मी मानलं नाही. माझे खूप गुरुप्रद माणसांबरोबर मी काम केलं. जो माझ्या त्यांच्याबरोबरचा काम करण्याचा अनुभव आणि त्याच्यामुळे मिळालेलं शिक्षण नकळत आणि मुद्दाम, म्हणजे मी विजयाबाईंबरोबर काम केलं, मी अरविंद देशपांडेंबरोबर काम केलं, मी दामू केंकरांबरोबर काम केलं, मी दत्ता भट्टांबरोबर काम केलं, मी मधुकर तोरडमलांबरोबर काम केलं, मी अरुण सरनाईकबरोबर काम केलं, ते आत्तापर्यंतच्या सगळ्याच नटांबरोबर. आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर काम करताना सतत त्यांना निहाळायची. आणि मी एक्झिट घेतली आणि कपडे बदलून झाले की मी नेहमी विंगेत बसायची आणि बघायची, ऐकायची. त्यामुळे स्वर कसा वापरावा, कुठे ठहराव द्यावा, आस शब्दांची कशी सोडायची, कशी कुठे फुलस्टॉप द्यायचा, हे सगळं मी बघत होते, अनुभवत होते आणि त्यांनी मी शिकले. त्यामुळे गुरुप्रद माणसांबरोबर खूप मी कामं केली. आणि एक गुरु मानला तर मला असं वाटतं की जसं एखाद्याचा गंडा बांधतो एखादा गायक आणि मग जवळजवळ तो त्याच्यासारखं बोलायला लागतो, त्याच्यासारखं गायला लागतो, तर ते मला नको होतं. म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं ॲक्टिंग म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते एखादी भूमिका करायची, तर मला असं वाटलं की तसं न करता एक स्वतःची वेगळी शैली आपण निर्माण करावी. असं करावी म्हणून पण नाही, पण ती नकळत फक्त सहज अभिनय करायचा एवढं मात्र ठाम ठरवलं होतं. मला आईने एकच सांगितलं होतं की एवढी जबाबदारी तुमच्यावर ठेवा की तुम्ही अमर वर्मा आणि माणिक वर्मांची मुलं आहात आणि तुम्ही त्यांनी मिळवलेल्या नावाला काळीमा लागेल असं वर्तन करू नका, अशी कामं स्वीकारू नका. माझं गाणं कोणीही दारू पीत ऐकणार नाही ही आईला खात्री होती. तो आदर मी जो मिळवलेला आहे माझ्या वागण्यातून, माझ्या गाण्यातून, तसा आदर मिळवायला शिका. म्हणजे तुम्हाला शिकायलाही बरंच मिळेल आणि लोकही तुमच्यावर प्रेम करतील एक आदर्श व्यक्ती म्हणून. त्यामुळे असं काहीतरी आपण एक स्वतःची वेगळी शैली निर्माण करावी की ह्यातलं चांगलं त्यातलं चांगलं असं घेत राहायचं फुलपाखरासारखं, पण एक आपलं स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व स्टेजवरती दिसलं पाहिजे. हे मात्र या बाबतीत मी चोख होते. त्यामुळे गुरुप्रद माणसांबरोबर कामं करून सगळे माझे बरेच असे ठिकाणं आहेत की जिथे तू ज्ञानकण मिळवलेले आहेस. बरोबर. वंदना, अगदी एक वेगळा प्रश्न विचारतो. तसा वेगळा नाही आहे, पण ॲज आय नो यू आणि तू आत्ता काय करते आहेस त्याचा विचार करता वेगळा, आणि तू पुन्हा स्त्री आहेस म्हणून वेगळा, की जर तू या क्षेत्रात आली नसतीस तर तू काय झाली असतीस, काय व्हावंसं वाटलं असतं? मी उत्कृष्ट गृहिणी झाले असते. म्हणजे आत्ता नाही अशातला भाग नाही, पण मी 100% दोन्हीकडे देण्याचा जो प्रयत्न करते तो 110% मी तिकडे देऊ शकले असते. पण तुला सांगू, मला लहानपणापासून अशी ॲम्बिशन, त्यावेळी एक तर तो ॲम्बिशनचा काळही नव्हता. जेव्हा मी मोठी झाले त्या ह्याच्यात की मोठी झाल्यावर कोण होणार असं आत्ता जे ठरवतात मुलं, तसं काही काळच नव्हता. तो ॲम्बिशन काय असायची तर BA BCom व्हायचं, ग्रॅज्युएट व्हायचं एवढं मात्र आईवडिलांनी सांगितलं होतं की तेवढं ज्ञान आपल्या पदरी पाडा, मग तुम्हाला त्याच्यात आणखी काय करायचं पोस्ट ग्रॅड वगैरे तर करा. पण मला त्याची शिक्षणाची फारशी आवडच नव्हती. म्हणजे कंपल्सरी ग्रॅज्युएट व्हायचं म्हणून मी ग्रॅज्युएटचं शिक्षण घेतलं. पण नाही तर मला घरसंसार करायला खूप आवडलं, कारण मला कुटुंबातली नाती, मित्र मैत्रिणी हे पण आपलं कुटुंबच होऊन जातं शेवटी. तेव्हा ही सगळी नाती जोपासत त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्यासाठी मला काय करता येईल. आणि सांगू एक गंमत, आता लहानपणी मी ज्या एकत्र कुटुंबात वाढले म्हटलं तर तिथे काय व्हायचं की आम्ही जवळजवळ 9 ते 11 मुलं असायचो घरात, आणि मोठी माणसं एक 7-8 असायची. आणि जेव्हा उपासाचा दिवस असायचा त्या दिवशी आम्हाला एवढी खिचडी, कारण एवढ्या जणांमध्ये ती वाटून खायची आणि त्यांचं तेच जेवण असायचं. बाकी आम्हाला आमचं भाकरी भाजी पोळी जे काय असेल जेवण ते असायचं. आणि मग एक चाखायला म्हणून एवढी, आणि मला भयंकर साबुदाणा खिचडी त्यावेळी आवडायची. तर मला असं वाटायचं की मी लग्न काय करायचं तर साबुदाण्याची खिचडी भरपूर खाता यावी म्हणून. अक्षरशः म्हणजे खोटं नाही, पण मला घरी मी भातुकली खूप खेळले. मैदानावर जेवढी रमले तेवढीच मी भातुकली. मैदानावर रमले म्हणजे मी खूप खेळ खेळायचे. हुतुतू, खो खो, अरे वा, या खेळांमध्ये मी तरबेज होते.
हुजूर बागेमध्ये. टेबल टेनिसचं कॉलेज रिप्रेझेंट करायची. अच्छा. मला खेळात मैदानांवरती खेळायला खूप आवडायचं. ते असं मोकळ्या वातावरणात जे काय असेल ते मला करायला आवडायचं. त्यामुळे ते जर नसते झाले तर मी कोणतरी जर प्लेयर झाले असते किंवा गृहिणी तर आहे पण ते मी उत्कृष्ट झाले असते. नाही आता पण माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे जे लोकांना माहिती नाही आहे फारसं की तुम्ही यू आर अ बिझनेस वुमन. येस. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे ती. आपल्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत तोंडावर मांस आहे, जोपर्यंत तुमचा चेहरा तुमचं शरीर हलतं बोलतंय तोपर्यंत लोक विचारतात, नंतर कोणीही विचारत नाही. नो ग्रॅज्युएटी, नो प्रॉव्हिडंट फंड, नो सिक्युरिटी ॲट ऑल. तर तू डोकं आणि पाय जमिनीवर ठेवून हा जो काही नवीन उपक्रम सुरू केला 2-4 वर्ष झाली, मडला तुझा बंगला तू घेऊन. मँगो विला नावाची प्रॉपर्टी आहे मडला. हां. आणि त्याच्या मागेचं कारण आहे बरं का विक्रम. काय झालं, मी मडला शूटिंग करत होते एका हिंदी सिरियलचे आणि जवळजवळ वर्षभर शूटिंग चाललं होतं माझं. आणि ज्या काही स्टुडिओज किंवा बंगल्यांमध्ये शूटिंग व्हायचं तेव्हा असं वाटायचं ह्यांनी तर नुसतं बांधून ठेवलं आणि त्याच्यावर त्यांना पैसा मिळतो आहे, वाय नॉट डू दिस. आहे फार चांगला आहे हा बिझनेस प्रपोजल म्हणून. मग राणी अमेरिकेहून आली तेव्हा तिला म्हटलं काय पैसे आहेत का काही, तर ती म्हणाली हो आहे. मग मी काढले, राणीनी काढले आणि माझ्या मुलीनी काढले. आम्ही तिघींनी मिळून जमीन घेतली मडला आणि त्याच्यावर साधारण शूटिंगला लागेल असा बंगला आम्ही बांधला की ज्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या पूर्ण करण्यासाठी. आणि जर नाहीच चाललं तर आपलं एक प्रॉपर्टी होईल असं ह्या हेतूने आम्ही ते बिझनेस प्रपोजल म्हणून मँगो विला सुरू केला. आणि नशिबाने खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला. मँगो विला तुमचा आहे असं मला कौतुकाने विचारलं की मला खूप अभिमान वाटतो. तुझ्या बंगल्यात मी शूटिंग केलं आहे अनेक वेळेला. हो येस. खूप छान. I was so happy and I thought that yes, this woman is a wise woman, very wise woman. कुठे आपण गुंतवणूक करावी हे नेमकेपणाने कळलेल्या कलावंतांपैकी ही एक बाई आहे. बरोबर. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. असंच मी. आणि कुठल्या तरी नाटकातनं किती पैसे मिळायचे त्यावेळी, पण माझ्या घरात सुदैवाने माझ्या पैशाची घरात गरज नसायची. माझा नवरा व्यवस्थित चालवत होता घर, उत्तम वकील आहे तो. त्यामुळे त्यांनी कधी आणि पैसा घरात दे म्हणून कधी विचारणा पण केली नाही. तू तुझ्या पैशाचं काय करतेस हेही नाही विचारलं. त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे येतील त्याची मी प्रॉपर्टी घेत गेले, थोडी 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 का होईना, पण प्रॉपर्टीमध्ये पैसा गुंतवला तर छान रिटर्न्स मिळतात याची खात्री असल्यामुळे मी तशा बऱ्याच प्रॉपर्टी गोळ्या केल्या. यू आर अ वाईज गर्ल. यू आर अ वाईज गर्ल. थँक्यू. व्हेरी गुड. वंदू, मुलांच्या बद्दल सांग तुला जरा. तुला सांगू, मी लग्न झालं त्यावेळी मी नाटक करणं सोडून दिलं होतं. मी लग्नाच्या आधी नाटक करत होते आणि लग्न झालं त्यावेळी सोडून दिलं होतं नाटक. की शिरीष पण म्हणाला की कोण जाणे आपल्या घरात करतील का, चालेल नाही चालेल. पण तेव्हा प्रेमात असल्यामुळे प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. आणि मला काही अशी मोठी ॲक्ट्रेस व्हायची फार मोठी ॲम्बिशन पण नव्हती. एक एक मिळत गेलं आणि ॲक्सिडेंटली मी या क्षेत्रात आले आणि मग आवडत गेलं. आणि एक हौशीची मी व्यावसायिक कधी झाले ते मलाच कळलं नाही इतक्या वर्षाच्या कालावधीत. त्यामुळे मी सगळं सोडून दिलं होतं. पण मग मला जेव्हा अखेरचा सवाल हे नाटक गोवा हिंदू असोसिएशनने विचारलं की तू करशील का, तेव्हा माझे सासरे पुढे आले की तू माणिकबाईंची मुलगी आहेस. माणिकबाई आपल्या लग्नानंतर सुद्धा एवढ्या बहरल्या, कला त्यांनी मोठी केली, त्यांचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर असताना तू का सगळं सोडून बसलीस घरी. तुझ्यात कला आहे, तुझी नाटकं बघितली आहेत आम्ही, तर तू पण कर. आणि मग असा एवढा पाठिंबा मिळाला. आणि नुसता पाठिंबा नाही तर त्याच्यासाठी लागणारी मदतही ते करत गेले. सासू सासरे नवरा ह्या सगळ्यांनी. त्यामुळे मुलं झाल्यानंतर मला ती काळजी नव्हती, ती घरात होती. त्यांच्यावर लक्ष ठेवणारी माणसं होती. माझ्या माहेरची माणसं पण खूप त्यांच्यासाठी करायची. त्यांना मोठं होण्यात त्यांचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे ती एक काळजी नसल्यामुळे मला अखेरचा सवाल मी नाटक करत असताना मी प्रेग्नंट राहिले आणि मला स्वप्ना नावाची मुलगी आणि मग त्याच्यानंतर 3-1 वर्षात अभिजित नावाचा मुलगा झाला. जर मला आठवतं त्यांच्याबद्दल आपण पुढे ऐकूया. बरं. एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, मजेशीर गप्पा चालू आहेत वंदना गुप्ते यांच्याबरोबर. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी वंदना गुप्ते या सुंदर अभिनेत्रीबरोबर. आईवडील आणि सासू सासरे यांनी दिलेलं प्रोत्साहन हे आमच्या लक्षात आलं.
मुलं आई आई करून काही पाठीमागे लागून कुठे घरातच थांब असं काही मला झालं? मला स्वतःलाच खूप त्रास व्हायचा. कारण तुला माहिती आहे आपण नाटकासाठी बाहेर पडतो आणि तेव्हा तर दौरे असे असायचे की 14-14 15-15 दिवसाचे दौरे. आणि तेव्हा तर STD बूथ पण नव्हते, ट्रंक कॉल लावायला लागायचा. म्हणजे मला आठवत आहे मी 3.5 महिन्याची माझी मुलगी घरी सोडून अखेरचा सवालचा दौरा करायला कोकणात गेले होते. आणि मला इतका मानसिक त्रास व्हायचा त्याचा. कुठे आपण राहायचो, कशा ठिकाणी राहायच्या धड सोयी नव्हत्या. आता सगळं सुखावं झालं आहे प्रवासापासून. सगळं कशा पद्धतीने प्रवास करायचं, 2 सीट्समध्ये पथारी घालून झोपायचं, रात्र प्रवास करायचा एका गावावरनं दुसऱ्यावर, म्हणजे एकूणच खडतर सगळं. आणि त्या ह्याच्यात मी 3.5 महिन्याच्या मुलीला घरी सोडून गेलेली. आणि तेव्हा ती नुसतेच हुंकार द्यायला लागली होती, हूं असं. आणि मी ते छोट्याशा टेप रेकॉर्डरवरती टेप करून मी ते बरोबर घेऊन गेले होते. आणि आठवतंय मला की ट्रंक कॉल लावला तरी तो जवळजवळ 2-2 तासांनी लागायचा, तोपर्यंत नाटक सुरू व्हायची वेळ यायची. आणि मग बोलणंच नाही व्हायचं घरच्यांशी 2-2 दिवस. रात्री नाटक संपल्यानंतर ते झोपलेलं आणि असायचं बाळ. मग मी ते प्रयोग संपल्यानंतर जेव्हा आवरावरी चालायची त्यावेळी मी ते ऐकत राहायचे. आणि मला इतकं रडू यायचं तिच्या आठवणीने. मग माझं रडणं बघून दया डोंगरेला आपल्या मुलींची आठवण व्हायची, मग ती रडायची. विजयाबाईंना त्यांच्या मुलांची आठवण व्हायची, मग त्या रडायच्या. आणि प्रदीप वेलणकर, अरुण जोगळेकर हे सगळे सहकलाकार पुरुष जरी असले तरी शेवटी बाप होते, हळवे होते, त्यामुळे तेही रडायचे. असा 4था अंक आमचा रडारडीचा व्हायचा. ती मजेत होती, पण मला फार मेंटली त्रास व्हायचा. तेव्हा ह्या सगळ्या ह्याच्यात मुलांचं बालपण मी खूप जवळून पाहू नाही शकले. म्हणजे खूप मिस केल्या गोष्टी. एक मला आठवतं, अभिजित लहान असताना माणिकजी कोपरला दोघंही शिकायला होते. आणि मी त्यांच्या शाळेतले काही प्रोग्रामसाठी तयारी करून द्यायची. धडपडून रात्री प्रवास करून परत आले की शाळेत दप्तर भरा, त्यांचा डबा द्या, पोचवायला जा, आणायला जा. जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मग मी माझ्या हातात ताब्यात घ्यायची आणि घरच्यांना विश्रांती मिळावी म्हणून. बरं, आल्यानंतर परत सकाळी 11 वाजताचा पण शो असायचा आपला. तेव्हा 11 नाही, तेव्हा 9:30चा वगैरे शो असायचा. तेव्हा शाळेत पोचवून मग मी परत प्रयोगाला पण जायची. पण मला आठवतं एकदा फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होती. आदल्या दिवशी ग्रँड रिहर्सलपर्यंत मी त्यांच्याबरोबर होते. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना अभिजित म्हणाला, माझा मुलगा, की मम्मा तू नशीलच ना आज. आणि मला ते इतकं लागलं की माझं नसणं यांनी गृहीत धरलं. आणि मग मला असं वाटलं की आय हॅव टू थिंक अबाउट माय प्रायोरिटीज इन लाईफ. की आपण लग्न केलं आहे, संसार केला आहे, मुलांची जबाबदारी आहे. जरी आपण त्यांच्यावर सोपवून जातो आहे, आपण आपल्या परीने 100% देतो आहे. 24 तासाचे 36 तास करून आपण काम करतो आहे त्यांना वाढवण्यासाठी. पण जेव्हा आपली गरज असायला हवी तिथे त्यांच्याबरोबर, तेव्हा आपण नाही आहोत. तेव्हा आपण नाटकाच्या प्रयोगाला जातो आहे. मग मला ना सगळे मी प्रायोरिटीजच चेंज केल्या. म्हणजे त्यांचे वाढदिवस हे माझ्यासाठी सण, त्यांच्या शाळेचे कार्यक्रम हे माझे सुट्टीचे दिवस, किंवा मी त्यावेळेला प्रयोग न करणं. तोपर्यंत मी अशा परिस्थितीत आले होते की मी सांगू शकत होते प्रोड्युसरला की मी ह्या दिवशी नाही आहे. When the time is this, that is okay, but when you don't have any voice, दॅट्स राईट. can't do anything. आणि नाटकाची कमिटमेंट जेवढी आहे तेवढीच संसाराची पण कमिटमेंट आहे ना. आणि दोन्हीची करता करता, तारेवरची कसरत करता करता खूप मानसिक ओढ, विशेषतः बायकांना खूप Yes. होते. तुझं अगदी सुरुवातीचं नाटक तू मगाशी सांगितलंस आणि नंतर तू अनेक नाटकातून कामं करत आलीस. सगळ्यात आवडलेलं तुझं कुठलं नाटक आणि आवडलेली भूमिका कुठली? मी सांगू विक्रम, मला आवडल्याशिवाय मी नाटकच नाही घेतलं. कारण मुळात मुलांना सोडून मला जायचं होतं. संसार सोडून आपण जे काय करतोय त्यात जो आनंद नाही मिळाला तर कशाला घ्या. म्हणून मी अगदी आवडेल तेच नाटक घ्यायची. एक जबाबदारी आणि खबरदारी मी पाळली होती, ती ही की प्रत्येक नाटक मी माझ्या नवऱ्याला, शिरीषला वाचायला द्यायची. आणि आय थिंक दॅट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी की मी हे का करते आहे आणि हे करावं की नाही. किंवा त्याला जर नाही आवडलं तो म्हणेल ह्या नाटकासाठी तू हे सगळं सोडून जातेस, असं सुद्धा म्हणू शकतो. कारण एक होतं की माझ्या पैशांची घरी गरज नव्हती. हां, बरोबर. पण त्याला कमिटमेंट कळत होती. म्हणजे नाटक ही फार मोठी कमिटमेंट आहे म्हणून त्यांनी मला एवढा सपोर्ट केला होता. पण आपण तो गृहीत धरून सगळं करू नये म्हणून थँकफुल टू शिरीष. या गुड. म्हणून मी फक्त एका नाटकाला मी त्याला वाचनाला बोलवलं नाही आणि त्याला वाचायला स्क्रिप्ट नाही दिलं. ते नाटक म्हणजे चार चौघी. अच्छा. जे माझं आत्तापर्यंत करेल सर्वात वेगळं नाटक.
ते थोडंसं काळाच्या पुढचं होतं. कदाचित त्याचे विचार त्या नाटकाशी जुळणारे नसतील. हां, त्यामुळे आपण द्यावं की नाही, पण मला करावंच असं वाटलं. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग रोल आणि नाटक, आणि काळाच्या पुढचं नाटक करायला मिळत होतं, म्हणून मी ते केलं. आणि फिल्ममध्ये केव्हा आलीस तू? खूप उशिरा आले. मुळात मला म्हणजे एकतर रंगभूमीवर खूप माझ्या Commitments चांगल्या खूप चांगल्या भूमिका मिळत गेल्या. आणि तेव्हा असं होतं की मी मोहन वागांच्या संस्थेत काम करायचे, आणि ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर की नाही नाही, ह्या तारखा दिल्या ह्या पाळल्याच पाहिजेत. ते तर म्हणजे बालहट्टच होता त्यांचा. म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणायची, तुम्ही वयानेच मोठे झालाय फक्त, पण तुम्ही बालमन तसंच आहे तुमचं तुम्ही. आणि मग शेवटी मी त्यांच्याशी भांडायची की तुम्ही फोटोग्राफी करता, तुम्ही मांडव घालता, तुम्ही कार्यक्रम सादर करता कोणासाठी, किंवा तुम्ही नाटक प्रोड्यूस करता, तुम्ही आता डिरेक्टरही करताय, मग तुम्ही आम्हाला का नाही करू देत हे सगळं. पण ते त्यांचं असं असायचं की त्यांचा एवढा मोठा संसार होता नाटकाचा की त्या सगळ्यांचं पोट एका नाटकावर असायचं. त्यामुळे मला ते करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आवडेल हेच घेणं हे सर्वात मोठं प्रायोरिटी ठरवलेली होती. आणि खूप मला नाटकं मिळत गेली, चांगली नाटकं मिळत गेली, चांगले रोल मिळत गेले, म्हणून मी सिनेमे फिल्ममध्ये. हां, तर खूप तरुण असताना मी केलंच नाही, तेच सांगते मी. बरोबर. कारण मी प्रेम केलं, पण मी झाडामागे धावले नाही. त्यामुळे मला नाटकात खरं खुरं जे आहे ते तिथे खोटं कशाला मी करू असं मला वाटायचं. आणि तो पिंडही माझा तसाच पोचला गेला सहज आणि सच्च्या गोष्टींवरती. त्यामुळे मला सिनेमा दूरचा वाटायचा, खोटा वाटायचा. आता कसे कॅरेक्टर रोल्स करताना आणि आताचे सगळं हेच बदलला आहे, फॉर्म्युलाच बदलला आहे फिल्मचा. खूप प्रोग्रेसिव्ह सिनेमा, घराघरात जो होतो तो ड्रामा आता दाखवायला खूपच वेगळ्या पद्धतीचे सिनेमा, एक्सपेरिमेंटल सिनेमा करायला आवडतो. प्रोड्यूस पण केलीस ना नंतर फिल्म? मी आत्ता गेल्या वर्षी फॅमिली कट्टा नावाची पहिल्यांदा फिल्म प्रोड्यूस केली. आणि म्हणून मी फॅमिली कट्टा. काय डोळे तुला लागले? नाही, डोळे का लागले माहिती आहे की मला नाटक प्रोड्यूस करायचं होतं, पण चांगले चांगले निर्माते मिळाले म्हणून मी केलं नाही. आणि फॅमिली कट्टा ज्याच्यावर आधारलेला होता, सेलिब्रेशन या नाटकावर, आता ह्या वयात मला एवढी चांगली भूमिका परत करायला मिळेल की नाही. आणि जेव्हा मला विचारलं चंद्रकांत कुलकर्णींनी आणि प्रशांत दळवीनी की ह्या नाटकावर सिनेमा करायचा आहे, तर म्हटलं मीच प्रोड्यूस करते. बघायचं होतं की प्रोड्युसरला काय काय यातना होतात, तर त्या सगळ्या यातना सहन करत मी फॅमिली कट्टा सिनेमा केला. पण मला खूप कौतुक आणि माझाच अभिमान वाटतो की अतिशय उत्कृष्ट मी सिनेमा केला. माझा आवडता विषय कुटुंब, या कौटुंबिक समस्येवर आधारित मी सिनेमा केला आणि तो लोकांनी खूप उचलून धरला. अतिशय उत्कृष्ट त्याला अवॉर्ड मिळाला. आता फॅमिली कट्टाला माझा अभिनयाचं मिळालं, सई तामणकरला त्यातल्या सपोर्टिंग ॲक्ट्रेस म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आणि ॲमेझॉन प्राईमनी पहिला मराठी सिनेमा प्राईम व्हिडिओसाठी आमचा फॅमिली कट्टा हा सिनेमा घेतला. आणि आता झीवरती पण तो दाखवत आहेत, झीनी पण सॅटेलाईट राईट्स घेतले. जरी नुकसान झालं असलं तरी चांगला सिनेमा केल्याचा आनंद मला झाला आणि आय एम हॅपी दॅट आय डिड इट. मी तुला हे प्रश्न का विचारते त्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे हे इंटरव्ह्यूज जे आहेत ते आर्कायव्हल व्हॅल्यू करता महत्त्वाचे आहेत, म्हणून मी हे सगळे इंटरव्ह्यूज लोकांचे घेतोय. दुसरं असं, सर्वसामान्यपणे जनतेमध्ये असा एक समज असतो की हे काय नट गाड्या फिरवतात, बंगले बांधतात आणि पैसे मिळवतात. पाठीमागे कष्ट किती असतात. फार फार कष्ट. दगडाखाली बोटं आत गेल्यानंतर तो दगड उचलायला कोणी नसेल, जर बुद्धी नसेल तर सालं निघतील, हाडं दिसतील. इतकं भयंकर आहे ते सगळं. पण तुला सांगू, आता सिनेमा निर्मिती करायचा म्हटल्यानंतर जो पैशाचा, फायनान्शियल आणि मेंटल सपोर्ट जो लागतो तो पूर्ण माझ्या नवऱ्यानी, माझ्या मुलांनी. माझा मुलगा जरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आला आहे तरी त्याला फिल्मची, माझ्यामुळे फिल्म आणि नाटकाची भयंकर आवड आहे अभिजितला. त्यामुळे तो इथे आला, त्याने IT मध्ये जॉब केले, अमेरिकेत पण जॉब केला, पण तो आला आपल्या ओढीनी, आपल्या थिएटरच्या ओढीनी, आपल्या सिनेमाच्या ओढीनी. आणि नाव ही इज इंटू फिल्म मेकिंग. अच्छा. अभिजित. आणि माझी मोठी मुलगी स्वप्ना, ती लग्न झालंय तिचं. आता मला 4 वर्षाचा नातू पण झालाय. माझा जावई आहे तो काश्मीरी आहे, काक. त्यामुळे तो पेट्रोलियममध्ये, पण माझा मुलगा आता फिल्म इंडस्ट्रीत आला आहे आणि मला फार कौतुक वाटतं, अभिमान वाटतो त्याचा की तो धडपड करतोय त्याच्या. व्हेरी गुड.
नाटक, सिरियल, सिनेमा सगळीकडे तू वावरतेस अनेक वर्ष. ह्याच्यामध्ये तुला सगळ्यात आवडतं काय आहे तुझं? नाटक. मी ज्या कारणासाठी नाटक करत आले आणि करते हां ते कारणच हे आहे की मला नाटक हे म्हणजे मी बिटवीन 3 मीडियम्स आत्ता जे मी करते ते सिरियल, सिनेमा आणि नाटक यामध्ये काय तर मला असं वाटतं की सिरियल मीडियम क्लोजर आहे पण लाईफपासून फार दूर आहे. सिनेमा इज लार्जर दॅन लाईफ अँड थिएटर इज लाईफ. I tell you one thing. I tell you about myself. I do theater because I get the opportunity to learn every day. खरं आहे. Every day I learn. तेच नाटक, तोच सीन, तेच वाक्य, पण मगाच्या पेक्षा आत्ता आणखीन चांगलं. येस येस. समोरून दाद मिळते हे ऑलवेज अ माझ्याकरता चान्स टू महत्त्वाचं नाही. प्रोग्रेस. या कुठली आता भूमिका तुला करायची इच्छा आहे अजूनही आणि आवडेल? मला माझ्या फिजिकॅलिटी आणि माझ्या एकूण पर्सनॅलिटीच्या विरुद्ध भूमिका करायची आहे ती मदर टेरेसाची. अच्छा. तिच्यातला जो सर्वस्व वाहून देणारा स्वभाव आणि फिजिकॅलिटी अशा पद्धतीची मला कॅरेक्टर करायला आवडेल. म्हणजे मदर टेरेसाचीच भूमिका करायला आवडेल. यश, पैसा, नाव हे सगळं आज तुझ्याजवळ आहे. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाप्रती काय तुझ्या भावना आहेत सामाजिक कार्यासंदर्भामध्ये? मी समाजाच्या बाबतीत खूप आशावादी आहे. मला असं वाटत होतं की कुटुंब तुटत चालले त्याच्यासाठी मी मुद्दाम सामाजिक संदेश देणारा सिनेमा तयार केला. बाकी समाजकार्य म्हणशील तर मला माझ्या बरोबर वावरणारी जी माणसं आहेत, माझा स्टाफ आहे, माझ्या मेड्स आहेत किंवा माझ्या माहितीतल्या अनेक जणी आहेत की ज्यांना शिक्षणाची गरज आहे, आवड आहे आणि पैसा नाही आहे. त्यांना मी स्वतंत्रपणे सतत त्यांनी शिकत राहावं म्हणून मी आणि माझा नवरा दोघंही डिव्होटेडली त्यांच्यासाठी कार्य करतो. आय सॅल्यूट टू यू बोथ. जे मी बोलून दाखवत नाही पण त्यांना गरज असते तिथे. एक मिनिट. एक काळ असा होता, मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो, एक काळ असा होता की या हाताने दिलं तर त्या हाताला कळता कामा नाही. परंतु आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही जेव्हा तुमच्यावर लोक प्रेम करत असतात तेव्हा तुम्हाला ते फॉलो करतात. तेव्हा तुम्ही काय करता आहात? तुम्ही नुसतेच पैसे मिळवत नाही आहात तर तुम्ही ज्या समाजाकडून पैसे आणि प्रेम मिळवता त्यांच्याकरताही तुम्ही काहीतरी करत असता. हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे आपण त्यांना पंखाखाली घेतलं तर त्यांना पंख फुटतील असं मला मनापासून वाटतं. व्हेरी गुड. नवीन पिढीकरता काय सांगू शकतेस तू? सांगण्याची इच्छा असेल तर सांग. थिएटर करावं. म्हणजे कलाकारांना मी सांगते की त्यांनी थिएटर करावं. थिएटर केल्याशिवाय तुम्ही कुठल्या कलेच्या क्षेत्रात पाऊल न टाकलं तर जास्त बरं. किंवा टाकलेलं असेल तर परत एकदा थिएटरवर येऊन तुम्ही तुमचे विकनेसेस जाणून घ्या. काय नो युअरसेल्फ. अगदी ॲब्सोल्युटली नो नो युअरसेल्फ यू मस्ट डू थिएटर. आणि कलेवरती प्रेम करणे, नाटकावर प्रेम करणारे अखंड समाज आहे आपला मराठी समाज जगभर पसरलेला. तो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. तुम्ही द्याल, उत्कृष्ट द्याल ते त्यांना हवं आहे. त्यांना हंगर आहे चांगल्याची. त्यांना चांगल्याची भूक आहे. ती तुम्ही फक्त नुसतेच पैशाच्या मागे आणि एका क्षणात तुम्ही जगभर पोचता म्हणून त्याच्याच मागे गेलात तर तुमची प्रगती खुंटते. त्यामुळे थिएटर करा. एक शेवटचा प्रश्न विचारतो. उत्तर तुला द्यायचं असेल तर दे, द्यायचं नसेल तर देऊ नको. बरं. गेली 5-25 वर्ष सेन्सॉर, ऑफिशियल सेन्सॉर बोर्डा व्यतिरिक्त प्रायव्हेट सेन्सॉर बोर्ड गल्लोगल्ली तयार झालेली आहेत. ह्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे मी त्याचा निषेधच करतो पण पूर्ण निषेध करते. सेन्सॉर बोर्डसुद्धा मला आवडत नाही खरं म्हणजे. पण काही त्यांनी पण आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्या मर्यादेच्या पलीकडे त्यांनी कट्स देऊ नये. आता स्क्रिप्टच्या सेन्सॉर बोर्डवरती मी 10 वर्ष काम केलं पण मी उगीचच्या उगीच कट्स देतच नव्हते अजिबात. जे अश्लील घाण होतं त्यांना मात्र मी टोटल फुल्या मारत होते. पण जे गरजेचं आहे ते समाजापुढे यायलाच पाहिजे. आणि जे स्क्रिप्ट त्यामुळे मी टोटल अगदी टिकमार्क द्यायची त्यांना की जा पुढे, जा पुढे, करा 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 करा. पण हा बाहेरचा सेन्सॉर आहे ना, कोणालाही अधिकार नाही आहे नाट्य आविष्कारावरती किंवा कलेच्या आविष्कारावरती
लक्ष्मण रेषा घालून देण्याची कोणालाच अधिकार नाही. थँक्यू व्हेरी मच. याच उत्तराची अपेक्षा होती सेन्सिबल अशा एका कलावंताकडून. मला 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 एक गोष्ट तुला विचारायची आहे. आपण दोघांनी नाटकात कधीच काम केलेलं नाही एकत्र. आपण दोघांनी नाटकात काम केले पण आपण दोघांनी सिनेमा केला लपंडाव. पण त्यात माझा जोडीदार अशोक सराफ होता आणि तुझ्याबरोबर सविता प्रभुणे होती. हा लपंडाव आपला दोघांचा कोर्टातला एक सीन होता. आणि ते गैरसमजावरती होतं ना सगळा सिनेमा. छान सिनेमा होता फार. त्याला त्यावेळेचा नॅशनल अवॉर्ड मिळालेला. हो छान सिनेमा होता. छान सिनेमा होता. तू आता एक काम करायचं आहेस माझं. एक म्हणजे पहिल्यांदा धन्यवाद घ्यायचे आहेत आमचे थॉमस साहेब, नंतर नंदन पवार साहेब, आमचे निरंजन पाठक साहेब आणि हे आमचे सगळे मित्रमंडळ आणि सगळे प्रेक्षक यांच्या वतीने मी तुला धन्यवाद देतो की तू व्यस्त असून सुद्धा या कार्यक्रमाकरता वेळ दिलास. तर तुझं ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वागत तर केलेलंच आहे, तुला धन्यवादही द्यायचे आहेत ते देतो. आणि तुझ्याकडे आता मी हे पेन आणि ही वही देतो. ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे ते तू 2 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये, निबंध नको लिहू, पण तू काहीतरी त्याच्यावरती म्हणावंच अशी अपेक्षा आहे सगळ्यांची. तिथेच बस, मी येतो तिकडे. मला कार्यक्रमाचं टायटल खूप आवडलं, दुसरी बाजू. दुसरी बाजू. आपली हा ही तुझा दुसरी एक बाजू. सुंदरसा फोटो लावलेला आहे मी इथे तेवढ्यात. मग हो आहे की नाही दूरदर्शनची अरे जादू. वा, खरंच सुंदर दिसते. मग